नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, PM किसान सन्मान निधी योजनेचे एकूण 6,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत। आता कोणत्या शेतकऱ्यांना नेमके हे 6,000 रुपये येणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। PM किसान सन्मान निधी संदर्भात अत्यंत दिलासादायक आनंददायी अपडेट आहे। PM किसानचे एकत्रित 6,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहे। आता हे पैसे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर क्रेडिट केले जाणार आहेत तर बऱ्याच शेतकरी बांधवांचे फॉर्म फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी मागवण्यात आलेले होते, तर सस्पेन्शन अकाउंट आहे ज्यांच्या जमिनीच्या फेरफारात बदल करण्यात आले होते असे शेतकरी यांचे 19व्या हप्त्यापासून लाभ थांबवण्यात आलेले होते, कारण की व्हेरिफिकेशनमुळे हप्ता थांबवण्यात आलेले होते। प्रत्येक राज्यांना केंद्रामार्फत सूचना देण्यात आलेली होती। केंद्रामार्फत राज्यांना सूचना देण्यात आले होते त्या शेतकरी बांधवांचे फिजिकल व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20, 21 आणि 22 PM किसानचे एकत्रित 3 हप्ते म्हणजे 2,000 रुपयाचे 6,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच येत्या काही दिवसांमध्ये क्रेडिट केले जाणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, बऱ्याच कुटुंबातील एकत्र कुटुंबातील 1, 2 नव्हे 3, 3, 4, 4 लोकांना PM किसान व नमो शेतकरीचे पैसे मिळत होते। शासनाने पात्र लाभार्थ्यांना PM किसान व नमो शेतकरीचा हप्ता देण्यासाठी शासनाने छाननी करण्यात आली शासनातर्फे। त्या छाननी अंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्या पात्र शेतकऱ्यांनाच PM किसान व नमो शेतकरीचा हप्ता मिळावे यासाठी शासनाने फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे फिजिकल फॉर्म घेऊन आपल्याला ते फॉर्म भरल्यानंतर ही फॉर्म आपण कृषी विभागाअंतर्गत शासनाने ती फॉर्म पात्र करण्याची प्रक्रिया चालू केली। त्या पात्र फॉर्ममध्ये जी शेतकरी सापडतील त्या शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी व PM किसानचा हप्ता मिळेल असं केंद्र सरकारकडून, शेतकरी बंधू भगिनींनो, केंद्र सरकारकडून संपूर्ण राज्यांना पडताळणी करण्याचे आदेश केंद्राने देण्यात आले होते। त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनो, प्रत्येक राज्याने व्हेरिफिकेशन करून अशा शेतकऱ्यांना पात्र करण्याची मोहीम हाती घेतली। शेतकरी बांधवांनो, फिजिकल फॉर्म भरण्यास आपल्याला सांगण्यात आले होते। त्या फॉर्ममध्ये जे शेतकरी पात्र असतील त्यांनाच नमो शेतकरीचा हप्ता येईल असं सांगण्यात आले आणि ती मोहिमेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्यांना 20, 21, 22 हे हप्ते मिळणार। शेतकरी बंधू भगिनींनो, PM किसानचे हे हप्ते मिळाल्यानंतर ह्याच पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते मिळू शकते अशी शासनातर्फे लवकरच अपडेट येईल। कारण की ज्या शेतकरी बांधवांना PM किसानचे हप्ते मिळतात त्यांनाच नमो शेतकरीचे हप्ते मिळू शकतात। यासाठी लवकरच शासन आपल्याला नमो शेतकरीविषयी या शेतकऱ्यांना लाभ द्यायचे की नाही ही अपडेट महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला PM किसान व नमो शेतकरीचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याकडे फार्मर ID बंधनकारक आहे। आपण जर फार्मर ID आत्तापर्यंत काढली नसेल तर आपण आपल्या जवळील CSC केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली फार्मर ID रजिस्ट्रेशन करून घेणे आणि फार्मर ID काढून घेणे। आपल्याला सर्व शेतीविषयी योजना मिळवण्यासाठी शासनाने फार्मर ID बंधनकारक करण्यात आलेली आहे। आपल्याला कुठलीही योजना शासन आता ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून फार्मर ID हे काढण्यासाठी आपल्याला बंधनकारक आहे, कारण की शासन आपल्याला फार्मर ID वरतीच आपल्याला योग्य ती शासनाची जी योजना आहेत ती योजना यावर मिळू। शेतकरी बांधवांनो, शासनाने अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे, कारण की जे शेतकरी खरेच पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी व PM किसानचा लाभ मिळावे यासाठी शासनाने फिजिकल व्हेरिफिकेशनद्वारे शासन पात्र लाभार्थ्यांना
मदत मिळावी म्हणून शासन ही योजना राबवलेली आहे आणि ह्या फिजिकल व्हेरिएशनमध्ये जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांना 20, 21 व 22 ह्या तिन्ही महिन्याचे तिन्ही हप्ते एकत्र 6,000 रुपये या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून क्रेडिट केले PM किसानविषयी असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बंधू भगिनींनो आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून सहकार्य करा.